हे जे गोड लेकरू दिसतंय ते आता या जगात नाही. त्याची काही चुकी होती का तर अजिबात नाही. आपल्या वडिलांसोबत क्लासला निघालेला, सोबत त्याची बहीण देखील होती. अचानक गाडी स्लिप झाली आणि तिघंही खाली पडले. यामध्ये 11 वर्षांचा ऋषभ पाटोळे आपल्या वडिलांसह खाली पडला. मागून आलेला एक टेम्पो त्याच्या अंगावरून गेला आणि ऋषभचा हकनात जीव गेला. CCTVत बघा, आपल्याला दिसतंय की कशा पद्धतीनं ही घटना घडली. यानंतर घटना ज्या लोकांनी पाहिली त्यांनी अक्षरशः अंगावर काटा येणारी गोष्ट सांगितली. काल समोर होतो, गाडी आली आणि तो मुलगा पडला खाली. गाडी पूर्ण चाकावून गेली त्याची इतकं त्याचे वडील रडत होते, कोणी त्याला घ्यायला स्वतः तयार नव्हतं. आम्ही गाडी स्वतः अडवली, तर गाडी फोर व्हीलर एक भयाने गाडी घेतली, त्याच्याकडे बसून दिलं ना, त्याला पाठवून दिलं. एक छोटी मुलगी सुद्धा होती, ती पण रडत होती. म्हणजे ती वाचली, मुलगी ती वाचली, पण तिचा बाप तिच्या डोळ्यात देखत मुलगा गेला छोटासा. काय वाटलं त्या आई वडिलांना? मी स्वतः बघितलं, त्याचा पूर्ण मेंदू पूर्ण बाहेर आला होता त्याचा, त्या मुलाचा. आम्ही स्वतः गाडीमध्ये उचलून टाकलं त्याला. आम्ही बालेवाडी म्हाळुंगे येथील ग्रीन कोट सोसायटी समोरील रस्त्यावर ही घटना घडली. खड्ड्यामुळं दुचाकी घसरली आणि हा भीषण अपघात झालाय. अपघातानंतर टेम्पो चालक फरार झालाय. बावधन पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेसंदर्भात पोलिसांनी नेमकं काय सांगितलंय ते सुद्धा ऐका. संध्याकाळी साधारणतः 6 वाजताच्या सुमारास संदीप पाटोळे त्यांच्या 2 मुलांना घेऊन बाईकवरून त्यांना क्लासमध्ये सोडण्यासाठी निघाले होते. त्यांची बाईक या ठिकाणी आल्यानंतर त्यांना त्यांच्या तक्रारीप्रमाणे त्यांना मागून गाडीचा धक्का लागला त्या टेम्पोचा आयशरचा, आणि गाडी स्लिप झाल्यानंतर गाडी पडल्यामुळे त्यांच्या मुलाच्या अंगावरून गाडी गेली. जखमी झाला गंभीर. त्यांनाही दुखापत झाली. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं असता त्या मुलाला मयत घोषित करण्यात आलेला आहे. त्यानुसार त्यांच्या तक्रारीवरून आपण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास आपण चालू केलेला आहे. सर, ज्या पद्धतीने CCTV दिसत आहे त्याच्यामध्ये ट्रकचा धक्का लागल्याचं तसं प्रथमदर्शनी दिसत नाही. ऍक्च्युली हा जो घटना जी घडलेली आहे ती रस्त्याच्या दुरावस्थेमुळे घडलेली आहे. ज्या संबंधित यंत्रणा आहेत, पुणे महानगरपालिका असेल किंवा ज्याच्यावर ही जबाबदारी येते, त्यांना या संबंधी काही तुम्ही दोषी ठरवणार आहात का? त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार? सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जी तक्रारदारांनी दिलेली आहे त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार जे आपण म्हणताय फुटेज वगैरे ते पाहून पुढील आम्ही तपास करीत आहोत. रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल म्हणत असाल तर यापूर्वीच आपण हे सदर रस्ता खराब असल्याबाबत महानगरपालिकेला देखील पत्र दिलेलं आहे आणि त्यानुसार आम्ही पुढील चौकशी करून कारवाई करत आहोत. महानगरपालिकेला आपण पत्र दिलेलं आहे, मात्र महानगरपालिका कारवाई करत नाही. एक जीव गेलेला आहे, आणखी अपघात होऊ शकतात. अशा वेळेस पोलीस म्हणून तुमची सोमोटो घेऊन तुम्ही अधिकारी किंवा प्रशासनावर कारवाई करणार आहात? आपण आता याच्यामध्ये चौकशीमध्ये जे निष्पन्न होईल त्यानुसार 100% कायदेशीर कारवाई करणार आहोत. चौकशीमध्ये जर प्रशासनातले अधिकारी दोषी असतील, ज्यांच्यापुढे हा रस्ता खराब झाला, त्यांच्या विरोधात कारवाई होणार? जे दोषी आढळतील त्याच्या विरोधात कारवाई. सर, एकंदरीत जर बघितलं तर इथे जे हायवा आहे त्याच्यावर कोणाचंही नियंत्रण दिसत नाही आहे. यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार ते एक महत्वाचा. दुसरं महत्वाचं, इथे दोन्ही ज्या लेन आहेत ते एकाच रस्त्यावरनं का जात आहे? दुसऱ्या साईडची लेन ही पहिल्यापासून खराब दिसते, त्याचं काम अजून झालेलं नाही, त्यामुळे एकाच लेनवरनं दोन्ही वाहतूक होते आणि ह्या रोड वाहतुकीचा आहे त्यामुळे बऱ्याच घटना या ठिकाणी घडू शकतात. म्हणून आपण देखील आमचे ट्रॅफिक पोलीस आणि आमचे पोलीस या ठिकाणी लावत आहोत वाहतूक नियंत्रण करण्यासाठी. परंतु कुठेतरी असे अपघात होतात, मागे त्याला धडक लागली आणि तो स्लिप झाला म्हणून हा झालेला आहे. परंतु आपण याच्यामध्ये चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होणार ते कायदेशीर कारवाई 100%. हायवा जे आहेत ट्रॅफिक पोलीस आतापर्यंत या सर्कल करणार आहे का? एक मिनिट, त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे? आमचं हा, जे दोषी आढळतील त्याच्यावरती नक्की कारवाई केली जाईल. खराब रस्ते आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळं नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळते. रस्त्यांवर भले मोठे खड्डे आहेत ज्यामुळं लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती आणि धोकादायक ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची आता मागणी होते. आता या घटनेसाठी दोषी कोण यावर चर्चा होईल. काहींवर दोष टाकून शिक्षाही होईल. मात्र एका आईबापाचं निष्पाप लेकरू हकनाक बळी ठरले.
कृष्णा पांचाळसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.